नमस्कार. रामकृष्ण हरी. माझं नाव प्रतीक गावडे. मी रेनिल फाउंडेशनचा अध्यक्ष. हा विनोद सुरोडकर वसुंधरा फाउंडेशनचा अध्यक्ष. तर आमचा ही जालना ते पंढरपूर ही सायकल वारी निघालेली आहे. यालाच आम्ही हरितवारी नाव दिलेलं आहे. कारण की ह्या वारीमध्ये मध्ये आम्ही काही आमच्यासोबत सीड स्पॉल्स घेतलेले आहे, जे आम्ही जालना ते पंढरपूर या मार्गावर जिथे ओसाड माळ राहणार आहे त्या माळ रानावर टाकणार आहे. आणि आता आम्ही ते टाकत आलेलो आहोत. सोबतच आम्ही काही मेडिकल किट घेतलेले आहेत की जे वारकऱ्यांसाठी आम्ही ठिकठिकाणी त्या किट वाटप करणार आहे, ज्यामध्ये काही औषधी आहेत किंवा काही स्प्रे असतील की पाय दुखत असेल तर त्याच्यासाठी ते यूज करतील. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही जालन्यात सध्या कुंडलिका व सीना ही नदी वाचवण्यासाठी त्या चळवळीमध्ये सहभागी आहोत. तर त्या उद्देशाने पण एक आमच्या ह्या दोन नद्या कुंडलिका आणि सीना जे आम्ही सायकलला नाव दिलंय ते एक चंद्रभागेच्या भेटीसाठी निघालेले असा पण आम्हाला त्याच्यामधून एक सामाजिक संदेश द्यायचा आहे. आणि खरं पाहिलं तर एक एक सामाजिक पर्यावरण आणि अध्यात्माचा हा एक मनोहारी प्रवास आम्हाला जाणवतोय. आणि हा माझं पहिलंच वर्ष आहे, विनोदचं तिसरं आहे. तर मला तर खूप छान वाटतंय आणि निश्चितच हा प्रवास आम्ही अजून पुढे नेहमी चालू ठेवू आणि याच्यामध्ये अजून काही लोकांना सहभागी करून घेऊ नक्कीच. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही वारी करता करता जनतेची सेवा जी लोक सामाजिक थांबून सेवा. करतात, तुम्ही वारी पण करताय आणि तुमची सेवा पण करताय. सीड्स बॉस असतील किंवा त्यांचे स्प्रेज वगैरे हे घेऊन वारकऱ्यांसाठी. तर दादा, तुमचा या 3 वर्षांचा अनुभव कसा असला आहे वारीचा, आणि त्यांना तुम्ही कसं यासाठी प्रेरित केलंय? माझा जो म्हणजे पहिलं वर्ष होतं, मी मुलींचं नामकरण केलं होतं बिस्तुलेनं. त्याच्यातून ही संकल्पना सुचली की आपण पण काहीतरी देणं लागतो. तर वडिलांनी वारी केली होती. त्यानंतर मग बिस्तुला केल्यानंतर मुलीचं त्या बियांचं करायचं काय, म्हणून मग सायकल वारी करत आपण हे सीड्स बॉल माळ रानावर आणि म्हणजे रोडच्या बाजूला आपण टाकू शकतो. कारण की बऱ्याचशा ठिकाणी झाडं वगैरे खूप कमी झालेत आणि दिंड्या जातात, तर सावलीत बसायला वगैरे वारकऱ्यांसाठी हे आपण एक देणं लागतो. आणि आपण हे पर्यावरणासाठी काहीतरी करायला पाहिजे. आता ड्युटी वगैरे सांभाळून पायी वारी करता येत नाही, म्हणून नवीन युगातली नवीन सायकल वारी या संकल्पनेतून मी हे केलं. आणि आम्ही एक सामाजिक उपक्रमातून एकत्र आलो. तो रेनिल फाउंडेशनच्या मार्फत सामाजिक उपक्रम करतो, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल असं. आणि मी पर्यावरणाच्या याच्यातून पण. आणि आम्ही जे नदी प्रकल्पात एकत्र आलो, तिथं भेटलो आणि आमची एक विचारसरणी जुडली. आणि यावर्षी त्यानंही मागच्या वर्षी इच्छा व्यक्त जाहीर केली होती की मी पण येईल. मग मी जसं पर्यावरण, त्याचं आरोग्य असं दोन्ही मिळून आम्ही हा प्रवास चालू केला सायकलवारीचा यावर्षीपासून. आणि पुढं अजून युवा लोकांना कसं, कारण की आम्ही कमी टायमात आणि 3 दिवसातच वारी करतोय, अजून कसं यांना प्रेरित करून पर्यावरण असेल, आरोग्य असेल, आणि जे आता आम्ही नदीसाठी करतोय, कारण की नदीची सुरक्षा देव देश धर्माची रक्षा, असं हा संदेश घेऊन चाललोय. हा ह्यावर्षी संदेश